नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे मानसीने सगळं काही आजीला सांगितलेलं असतं की कशा पद्धतीने आकाश स्वतःला त्रास करून घेतोय, त्याला अभिचे भास होत आहेत. ते ऐकल्यानंतर आजी म्हणत असतात की हे सगळं खूपच जास्त भयानक आहे. तेव्हा भूमी म्हणत असते की आजी, जर आकाशला असेच भास व्हायला लागले, त्याच्याजवळ कुणीतरी बोलते असं त्याला वाटायला लागलं, त्याच्या मेंदूवरती ताण आला, त्याच्या डोक्यावरती वाईट या सगळ्याचा परिणाम झाला, आत्याला शोधण्यासाठी तो दिवस रात्र एक करतोय आणि जर आत्या त्याला सापडलं नाही आणि त्याने जर स्वतःला काही त्रास करून घेतला आणि या सगळ्याचा न करो जर त्याच्या डोक्यावरती परिणाम झाला, त्याच्या मेंदूवरती परिणाम झाला आणि आधी जशी आपल्या आकाशची परिस्थिती होती, तशी जर झाली, तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार आणि आकाशला त्या अवस्थेमध्ये मी कधी बघूसुद्धा शकणार नाही आहे. आजी, आपण काय करू शकतो आकाशसाठी? कारण आकाश दिवसेंदिवस खूपच जास्त विचारात पडत चाललेला आहे. त्याचं स्वतःकडे लक्ष नाही आहे, त्याचं खाण्यापिण्याकडे लक्ष नाही आहे आणि जर आजी आकाशला आधीसारखं काही झालं, तर आपण काय करायचं? तेव्हा आजी म्हणत असतात, भूमी बाळा, तू नको स्वतःला इतका त्रास करून घेऊस. हे बघ, आपल्या आकाशला काही होणार नाही आहे. आपण एक काम करूया, उद्या आहे ना जया पूजा करूया. तर इथे उद्या लक्ष्मीनारायणाची पूजा केली जाते. तर आपण इथे आकाशसाठी जया पूजा करूया. म्हणजे जे काही वाईट शक्ती असते, निगेटिव्हिटी असते, ती निघून जाईल. म्हणजे आपण हल्ली काही मानत नाही, पण हे सगळं आपल्या मनाच्या शांततेसाठी असतं. आपण पूजापाठ घरामध्ये का करतो? तर आपल्या मनाला शांतता मिळावी म्हणून. म्हणून ही पूजासुद्धा जी जया पूजा आहे ना, ती आपल्या पितरांना शांतता मिळावी यासाठी केली जाते. तेव्हा उद्याच आपण ती करूया. मी गोखले गुरुजींजवळ बोलून घेते आणि गोखले गुरुजींना सांगते की उद्या त्या पूजेसाठी वेळेवरती या म्हणून. ठीक आहे ना? तेव्हा इथे भूमी म्हणते, ठीक आहे आजी. पण तिचं चित्त काही आता थाऱ्यावरती नसतं. तिला आकाशची काळजी वाटत असते. आत्तापर्यंत आकाश फक्त तिला शोधत असतो, रागिणीला. पण आता अभि जणू काही आकाशबरोबर गप्पा मारतोय असं त्याला दिसत असतं. त्यानंतर इथे भूमी पूजा करत असते आणि नंतरला ती मानसीला विचारते की सगळं काही व्यवस्थित घेऊन आली आहेस ना? तेव्हा मानसी म्हणते, हो ताई, तू सांगितलेलं सगळं घेऊन आली. अजून काय हवं असेल तर मला सांग. पूजेची तयारी चालू असते. तेवढ्यातच पौर्णिमा आणि नीलांबरी दोघीजणी त्या ठिकाणी येतात. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते की आई, ही कसली पूजा आहे? तेव्हा इथे आता नीलांबरी म्हणत असते की ही जया पूजा आहे. म्हणजे ही पूजा पितृपुत्रांसाठी केली जाते. म्हणजे जे लोक निघून गेलेत ना, त्यांच्या आत्म्याला शांतता मिळण्यासाठी ही पूजा केली जाते. पुन्नू, अगं, ही पूजा अभिजित यांच्या आत्म्याला शांतता मिळावी म्हणून तर केली जात नाही आहे ना, असं सुद्धा नीलांबरी इथे पौर्णिमेला म्हणत असते. तेव्हा पौर्णिमेला अजून काय हवं असतं? तिला तर फक्त चान्सच हवा असतो ना इथे तमाशा करण्याचा, आणि तो चान्स तिला नीलांबरी अगदी व्यवस्थितरित्या मिळवून देत असते. तेव्हा जसं नीलांबरी म्हणते की ही पूजा अभिजितच्या आत्म्याला शांतता मिळावी म्हणून केली जाते, तेव्हा इकडे लगेच पौर्णिमा खाली येते आणि म्हणते, हे सगळं काय चाललं आहे सांगा ना? ही सगळी कसली तयारी चालली आहे? म्हणजे ही पूजा केली जाते ना, जया पूजा, आणि ही अभिजितच्या आत्म्याला शांतता मिळावी म्हणून केली जाते का? पण का केली जाते? पण अशी अभिजितच्या आत्म्याला शांतता मिळणारच नाही आहे. तुम्ही कितीही प्रयत्न करा, अभिजितच्या आत्म्याला अशी शांतता मिळणारच नाही. तेव्हा इकडे आजी म्हणत असतात की पौर्णिमा, गप्पा बस. पूजेमध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न करू नकोस, कळलं ना? या घरामध्ये शांतता राहावी म्हणून ही पूजा केली जाते. तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणत असते, नाही, मला माहिती आहे ना, मला माहिती आहे अभिजितच्या आत्म्याला शांतता अशी मिळणारच नाही आहे. आणि तुम्ही जर पूजा करून अभिजितच्या आत्म्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असाल, तर तसं होणार नाही. अभिजितच्या आत्म्याला अशी शांतता कधी मिळणारच नाही आहे. मला माहिती आहे ना, मला माहिती आहे की आपल्या अभिजितच्या आत्म्याला शांतता कशी मिळणार आहे ते मला माहिती आहे. जेव्हा आकाश या घरातून निघून जाईल ना, आकाशचं काही बरं वाईट होईल, तेव्हा अभिजितच्या मनाला शांतता मिळेल. तेव्हा इथे आता आजी म्हणत असतात की पौर्णिमा, गप्प बस. मला तुझ्या तोंडातून एक शब्दसुद्धा नको आहे, कळलं ना? अगं, या घरामध्ये पूजा कशासाठी केली जाते? शांतता नांदावी म्हणून केली जाते ना. आणि काय हो नीलंबरीताई, तुम्हाला इथे कशाला थांबायला सांगितले? तुम्ही इथे पौर्णिमेला सांभाळायला पाहिजे म्हणून तुम्हाला थांबवले ना. तर तुम्ही तिला थांबवत तर नाही अजिबात, पण उगाच तिला भडकवण्याचं काम करता. असं का करता तुम्ही?
तेव्हा नीलंबरी म्हणते, अहो आता मी काय करणार होते, तुम्ही तुमच्या मोठ्या घरामध्ये बोलताय, माझी मुलगी बोलतीये, तुम्ही तिला ऐकवताय, मग मी आता मध्ये काय बोलायचं अशी तुमची इच्छा आहे. तेव्हा इथे आजी म्हणत असतात, का तुमची मुलगी पौर्णिमा चुकीचं बोलते, चुकीचं वागते, मग तुम्ही तिला थांबवणार नाही का? आणि जर याच जागी जर भूमी चुकली असती, ती काही बोलली असती, तर लगेच तिला सगळ्यांच्या समोर इथे काही चांगल्या गोष्टी जाणून काही समजवायला गेल्याच असतात, बरोबर की नाही? मग आता तुमची लाडकी मुलगी जर चुकीचं वागत असेल, बोलत असेल, तर मग तिला थांबवायला नको का, असं आजी म्हणतात. आणि या जया पूजेबद्दल सुद्धा तुम्हीच तिला सांगितलं असेल ना, कारण पौर्णिमेला पूजांबद्दल काही माहिती नसतं आणि याच पूजेबद्दल तिला कसं काय कळलं, याचा अर्थ तुम्हीच तिला सांगितलं असेल म्हणूनच कळलं ना. अहो मग चांगला अर्थ सांगायला पाहिजे होता ना, की वाईट सांगायचा. त्याच्यानंतरला गोखले गुरुजी यांची एंट्री झालेली असते. गोखले गुरुजी इथे आता लक्ष्मीनारायण यांना घेऊनच आपल्या स्वतःच्या बरोबर ते आलेले असतात. तेव्हा आजी म्हणत असतात, की चला चला भूमी, लवकर इकडे ये, गुरुजींच्या पायावरती पाणी दे आणि त्यांचे पाय धुवून काढ बरं. आणि त्याचबरोबर मानसी जा, आकाशलासुद्धा खाली बोलावून घेऊन ये. आकाश आणि भूमी दोघेजणं मिळून ही पूजा करणार आहेत. तेव्हा इथे मानसी लगेचच आकाशला बोलवण्यासाठी जाते, तर इथे भूमी आता गोखले गुरुजींच्या पायांवरती पाणी टाकते, त्यांचे पाय धुवून घेते. त्याच्यानंतरला इकडे लक्ष्मीनारायण ते आपल्याबरोबर घेऊन आलेले असतात, त्यांचीसुद्धा इथे आरती आता केलेली असते. तेव्हा इकडे भूमी आणि आजी खूपच जास्त मानाने इकडे आता गोखले गुरुजींना घरामध्ये एंट्री घ्यायला सांगतात आणि इथे जे देव ते घेऊन आलेले असतात त्यांची स्थापनासुद्धा भूमी आपल्या हाताने करून घेते. तेव्हा इकडे आता पौर्णिमेला खूपच जास्त राग आलेला असतो. पौर्णिमा हे सगळं मुद्दामून मध्ये मध्ये करत असते, कारण का तिला काही करून सगळ्यांचं अटेन्शन मिळवायचं असतं आणि बाकीच्या लोकांना फक्त त्रास होईल असं तिला वागायचं असतं. म्हणजे जर आकाशला बोललं तर मग इथे भूमीला त्रास होईल हे पौर्णिमेला बरोबर माहिती असतं. तेव्हा इकडे ती म्हणत असते, की माझ्या अभिजितच्या आत्म्याला शांतता कधीच मिळणार नाही आहे, जोपर्यंत त्याच्या मनासारखं होत नाही आणि अजून त्याच्या मनासारखं काहीही घडलेलं नाही आहे घरामध्ये. तेव्हा इकडे मानसी आहे त्याने म्हणत असते, ताई अगं जीजू रूममध्ये नाही आहेत, आकाश भाऊजी कुठे गेलेत काय माहिती, रूममध्ये बघितलं तर ते नाही आहेत. तेव्हा भूमी म्हणते, काय पण आकाश तर घरामध्येच होता आणि तो असा अचानक कुठे जाईल ते सुद्धा मला न सांगता. तेव्हा इथे मानसी टेरेसवरती सुद्धा आलेली असते. टेरेसवरती सुद्धा कुणीही नसतं. तेव्हा इकडे भूमी आपल्या रूममध्ये येते आणि रूममध्ये सगळीकडे ती आकाशला शोधत असते आणि ओरडत असते. ती म्हणत असते, की आकाश असा अचानकपणे कुठे गेला, तो न सांगता तर कुठेच जात नाही. आधीच भूमीला आकाशचं टेन्शन असतं, कारण तो स्वतःची अजिबात काळजी घेत नसतो आणि तो फक्त इथे रागिणीला शोधण्यामध्ये दंग झालेला असतो. तेव्हा भूमी म्हणते, आजी बघा ना, अहो आकाश कुठेच नाही आहे, मी आकाशला रूममध्ये शोधलं, सगळीकडे शोधलं. तेव्हा मानसी म्हणते, हो ना, मी टेरेसवरती शोधलं आणि बागेतसुद्धा बघितलं, पण भाऊजी कुठेच नाही आहेत. तेव्हा भूमी म्हणत असते, की कुठे गेला हा मुलगा, याला सांगून जाता येत नाही का, एकतर स्वतःची काळजीसुद्धा घेत नाही आहे, खातपीत नाही आहे व्यवस्थित आणि ती इथे आकाशला सारखे सारखे फोन ट्राय करत असते, पण आकाशचा फोन लागत नसतो आणि लागला तरी तो उचलत नसतो. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, आजी आकाश कुठे गेला असेल न सांगता, मला तर त्याची खूपच जास्त काळजी वाटते. तेव्हा आजी म्हणत असतात, अगं भूमी तू काळजी करू नको, त्याला फोन कर बरं, त्याला मी सांगितलं होतं तरीसुद्धा आजची पूजा भूमी आणि तुला मिळून करायची आहे म्हणून, पण तरीसुद्धा तो घराच्या बाहेर पडला. तेव्हा इकडे आता आजी म्हणत असतात, भूमी तो रागिणीला शोधायला तर गेला नसेल ना गं. तेव्हा इकडे भूमी म्हणते, हो आजी असं असू शकतं, जर त्याला कोणीतरी काही माहिती दिली असेल ना तर तो लगेच त्या ठिकाणी भेटायला जाऊ शकतो. तेव्हा इकडे भूमी म्हणते, की आजी मी आकाशला बघून येऊ का, मला त्याची खूप जास्त काळजी वाटते. तेव्हा आजी म्हणतात, हो भूमी जा ना, मानसी आणि भूमी तुम्ही दोघीजणी बाहेर जा, आकाश कुठे दिसतोय का ते बघा. तेव्हा मानसी म्हणत असते, की आपण एक काम करूया, आपण वॉचमन काकांना विचारूया, आकाश भाऊजी त्यांना गेलेले दिसले असतील, नाहीतर आजूबाजूच्या घरांमध्ये जाऊन विचारूया, की त्यांचं कुणाचं लक्ष होतं का जेव्हा आकाश भाऊजी इथून गेले असतील. तेव्हा इकडे आता सगळेजण काळजीत असतात. तेव्हा पौर्णिमा मात्र एकटीच हसत असते. पौर्णिमा म्हणत असते, की बरं झालं आकाश भाऊजी नाही आहेत ना घरामध्ये, तो आकाश आहे ना, तो आकाश आता परत यायलाच नको. तुम्हाला माहिती आहे ना आई, तुला माहिती आहे ना, अभिजितसुद्धा असेच घरातून बाहेर गेले होते, असेच बाहेर गेले आणि ते परत कधी आलेच नाही. अगं माहिती आहे ना तुला आई. तेव्हा इकडे आता भूमी जी बाहेर जायला निघालेली असते ती सुद्धा थांबते. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, की आजी अहो तुम्ही पण बघा ना,
अभिजित असेच बाहेर गेले आणि ते परत आलेच नाही. आकाशसुद्धा बाहेर गेलाय. आकाश पण असाच जाईल आणि मग तो परत घरी कधीच येणार नाही. तुम्ही इथे सगळेजण कशासाठी जमलाय? तर इथे आत्म्याला शांतता मिळावी म्हणूनच ना. अभिजितच्या आत्म्याला अशी शांतता मिळणार नाही आहे. अभिजितच्या आत्म्याला कशी शांतता मिळणार आहे ना, ते मी तुम्हाला सांगते. तुम्ही इथे सगळेजण पूजा आणि प्रार्थना करणार आहात ना. मी पण एक प्रार्थना करणार आहे आज. बघा, मी सुद्धा एक प्रार्थना करते की माझा अभिजित जसा मला सोडून निघून गेला ना, तो घरातून गेल्यानंतर परत तो घरी परत आला नाही, तसंच या भूमीबरोबर होऊ दे. म्हणजे आकाश आता घरातून कुणालाही न सांगता बाहेर पडलाय ना, तो आता घरी इथे जिवंत परत यायलाच नको. जसा माझा अभिजित माझ्यापासून दूर झाला, तसा हा आकाशसुद्धा भूमीताईपासून दूर झाला पाहिजे. आकाश घरी परत कधी आलाच नाही पाहिजे, अशी मी प्रार्थना करते. तेव्हा इकडे आता पौर्णिमा जोरजोरात बोलत असते की देवा, माझी ही प्रार्थना तू अगदी स्वीकार आणि लवकरात लवकर ती पूर्ण कर. जोपर्यंत आकाशच्या जीवाचं काही बरं वाईट होत नाही तोपर्यंत आकाश पण इथे येता कामा नये. आकाश पण जिवंत नाही राहायला पाहिजे. जशी मी विधवा झाली आहे ना, तशी भूमीसुद्धा विधवा झाली पाहिजे. आकाशचा सुद्धा मृत्यू झाला पाहिजे. माझा अभिजित त्याच्यामुळे गेलाय ना, मग माझा अभिजित गेल्यानंतर आकाश कसं काय जिवंत राहील? माझी सुद्धा प्रार्थना तू ऐकली पाहिजेस देवा. आणि जोपर्यंत माझी प्रार्थना पूर्ण होत नाही तोपर्यंत मी हे बोलतच राहणार. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, पौर्णिमा, लाज नाही वाटत असं बोलताना? माझ्या नवऱ्याबद्दल वाईट साईड बोलतेस तू? हे बघ, तुझी ही इच्छा कधीच पूर्ण होणार नाही, कळलं ना? तेव्हा पौर्णिमा म्हणते, का गं, का असं बोलतेस तू? जेव्हा तुझ्या नवऱ्याने माझ्या नवऱ्याला मारलं, त्याचा जीव घेतला, तेव्हा तर काही बोलली नाहीस ना तू. आणि आता मी तर फक्त बोलली आहे, हो की नाही? अजून मी प्रार्थना आत्ताशी केली आहे. अजून तुझ्या नवऱ्याचं काही जीवाचं बरं वाईट तर झालेलं नाही आहे ना, तर तू एवढी घाबरलीस, एवढा राग आला तुला? तेव्हा मानसी म्हणत असते, अगं पौर्णिमा, तुला कळतं का? एवढी कशी का खालच्या पातीला जाऊन बोलतेस तू? भूमिताईला विधवा करायला तुला लाज वाटत नाही आहे का? तुझ्या नवऱ्याचं जे काही झालं ते आकाश भाऊजींनी काही जाणून बुजून केलं नव्हतं. तो एक अपघात होता आणि अभिजित गेले होते ना आकाश जिजूंच्या मागे. आकाश भाऊजी तर गेले नव्हते ना अभिजितच्या मागे त्याला बोलवायला. ते स्वतःहून तिथे गेले होते त्यांना त्रास देण्यासाठी. आणि त्यांच्याबरोबर जे काही घडलं ना, तो एक अपघात होता. पण तू हे जे काही बोलतेस ना पौर्णिमा, ते जाणून बुजून बोलतेस, कळतंय का तुला? तू आकाश भाऊजींच्या मरणाची वाट बघतेस, स्वतःच्या बहिणीला विधवा करण्याची वाट बघतेस. लाज नाही वाटत तुला पौर्णिमा असं बोलताना? ताई आणि आकाश भाऊजी यांनी काही मुद्दामून केलं नव्हतं. जे काही घडलं होतं चुकून झालं होतं आणि तो एक अपघात होता. त्याच्यामध्ये भाऊजींची काही चुकी पण नव्हती आणि हे तुला माहिती आहे. तरीसुद्धा मुद्दामून तू हे सगळं बोलतेस, देवाजवळ अशी वाईट प्रार्थना करतेस. अगं, देवसुद्धा तुझी ही प्रार्थना कधीच ऐकणार नाही, कळलं का तुला? कारण पौर्णिमा, तू माणूस म्हणून किती वाईट आहेस ना, हे बरोबर सगळ्यांना माहिती आहे. अगं, असं म्हणतात की वाण नाही पण गुण लागतो. आम्हाला असं वाटत असतं की आईचा तुला गुण लागला असेल, पण नाही गं. आईचा तुला नुसता गुण लागलेला नाही आहे, तर अख्खीच्या अख्खी तू आईसारखी झालेली आहेस. वाण पण नाही आणि गुण पण नाही, तू अख्खीच्या अख्खी आईसारखी आहेस. फक्त स्वतःचा विचार करणारी आणि दुसऱ्याला वाईट बोलणारी, कळलं का? पौर्णिमा, तू अगदी आईप्रमाणे झाली आहेस. असं बोलल्यानंतर निलंबरीला आता खूपच जास्त राग येत असतो. इथे निलंबरीसुद्धा हीच वाट बघत असते की इथे कधी आकाशचा जीव जातोय आणि भूमीसुद्धा विधवा होते. आणि ती इच्छा पौर्णिमाने बोलून दाखवल्यानंतर निलंबरीला आनंद होतच असतो. आणि जेव्हा मानसी म्हणते की ताई, तू सुद्धा त्या निलंबरी आईसारखी आहेस, तेव्हा इकडे निलंबरीच्या तोंडाला तिने चांगलंच काळं फासलेलं असतं हे सगळे शब्द बोलून. कारण हे तिचेच संस्कार असतात. पुन्नू पुन्नू करून जे काही तिने लाड केलेले असतात, ते लाड आता असे विचित्र वागत असतात. तेव्हा आजी म्हणत असतात की पौर्णिमा, लाज नाही वाटत तुला असं बोलताना आकाशबद्दल? अगं, आकाशने कधीतरी तुम्हाला वाईट बोललाय का? कुणाचं काही वाईट चिंतलंय का? आणि त्या मुलाबद्दल तू असं वाईट साईड बोलतेस? अगं, शरम वाटायला हवी आहे गं तुला. तेव्हा इकडे आता पौर्णिमा म्हणत असते, आजी, मी काय चुकीचं बोलते सांगा ना, काय चुकीचं बोलते? तेव्हा इथे आजी म्हणत असतात, पौर्णिमा, अगं काय बरोबर बोलतेस तू. हे बघ, इथे आता गुरुजी आलेत. गुरुजी आलेत त्याच्यामुळे मला त्यांच्यासमोर काही तमाशा नको आहे. आत्ताच्या आत्ता इथून उठ आणि निघून जा.
आत्ताच्या आत्ता इथून उठ आणि निघून जा. तेव्हा पौर्णिमा म्हणते, नाही उठणार मी पण बघते ना मला इथून कोण उठवतंय ते. तेव्हा इकडे आजी म्हणतात, भूमी काय बोलायच्या आधी ना मीच तुला हाताला धरून या घराच्या बाहेर काढून टाकेन. आणि नीलंबरी ताई, तुमची मुलगी इतकी चुकीचं वागते, इतकं चुकीचं बोलते माझ्या आकाशबद्दल, आणि तुम्ही तिला एका शब्दाने गप्प राहायला सुद्धा सांगत नाही का? ती जे काही बोलते तुम्हाला बरोबर वाटते का? चुकीचं बोलते असं नाही वाटत आहे? सांगा ना. अभिजितचं जे काही झालं त्याच्यामध्ये आकाशची काय चुकी होती? आकाश आणि भूमी दोघेजण फिरायला गेले असताना अभिजित याला कुणी सांगितलं होतं त्यांच्या मागे मागे जायला? तो तिथे गेला होता. आकाशने त्याला बोलावलं नव्हतं, बरोबर ना? तो तिथे त्यांना मारायला गेला होता, त्रास द्यायला गेला होता. हे तुम्हाला दिसत नाही आहे. तुम्हाला फक्त आकाशमुळे अभिजितचा जीव गेला एवढंच कळतंय का तुम्हाला? तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता आकाश घरामध्ये नाही आहे. नक्की कारण काय? आकाश घाईघाईने गाडी घेऊन कुठेतरी जायला निघालेला असतो. तेव्हा इथे आकाशला आठवत असतं, ज्या वेळेला तो फ्रेश होऊन बाहेर येतो त्यावेळेला तयार होत असताना आकाशला गायकवाड सरांचा फोन आलेला असतो. आणि गायकवाड सर म्हणतात की आकाश महाजन सर, म्हणजे तुमच्या आई आहेत ना रागिनी आत्या, तर इथे रागिनी ज्या ठिकाणी अभिजितचा जीव गेला म्हणजे तो पडला होता त्या ठिकाणी काही लोकांना दिसलेल्या आहेत. आणि कदाचित त्या तिथे स्वतःला संपवण्यासाठी तर गेल्या नाहीत ना, असा प्रश्नसुद्धा उभा राहिलेला असतो. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो, आणि जर आत्याने स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं तर? असं होता कामा नये. तेव्हा इकडे गायकवाड सर म्हणतात की मी माझी टीम पूर्णपणे तिथे पाठवलेली आहे, पण तुम्ही पण आलात तर बरं होईल. कारण कधी कधी आहे ना, आमच्यामुळे ते लोक थांबू शकत नाही, पण आपल्या कुटुंबातील कुठल्या तरी लोकांमुळे ते लोक जीव देण्यापासून स्वतःला थांबू शकतात. तेव्हा तुम्ही पण या. तेव्हा आकाश रागिणीला वाचवण्यासाठी त्या ठिकाणी घाईघाईने जात असतो. तर इथे भूमी आणि मानसी दोघेजण आकाशला बघायला जात असतात. तेव्हा भूमीची खूपच जास्त इथे आरडाओरडा करून तब्येत बिघडते. आणि ती आता जिना उतरत असताना तिच्या पोटामध्ये दुखायला लागतं, कळा येतात. तेव्हा मानसी म्हणते, ताई काय होतंय तुला? आजी लवकर इकडे या, हे बघा ताईला त्रास होतोय. ताई कसं तरीच करते. तेव्हा आजीसुद्धा येतात आणि म्हणतात, काय गं भूमी बाळा, काय झालं? कसला त्रास होतोय तुला? तुला खूप त्रास होतोय का? पोटात दुखतंय का तुझ्या? तेव्हा इथे आजी म्हणत असतात, काय देवा, काय चाललंय हे? म्हणजे माझा एक मुलगा कुठे गेलाय मला माहिती नाही आहे. त्याच्या जीवाला ते संकट, आणि इथे बाळावरती हे दुसरं संकट. असं का होतंय देवा? काही करा, पण माझ्या दोन्ही मुलांवरचं संकट बाजूला करा. तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणत असते, बघितलं ना, लागला वाटतं माझा श्राप. आधी आकाशला लागलाय आणि आता बाळाला सुद्धा. म्हणजे दोघे पण आता काही जिवंत राहणार नाही. तेव्हा इकडे आजी म्हणत असतात की भूमी, तिच्याकडे, त्या मूर्ख बाईकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. ती काय बोलते ना तिचं तिला कळत नाही आहे. तेव्हा इथे आजी म्हणत असतात की भूमी, अगं तुला माहिती आहे का, कावळ्याच्या शापाने कधीच गाय मरत नाही, बरोबर की नाही? कावळ्याच्या शापाने गाय कधी मेलेली आपण ऐकले का? तसंच ही पौर्णिमा किती आणि काहीही बोलली ना तरीसुद्धा त्याचा काही परिणाम आपल्यावरती वाईट असा होणार नाहीच आहे. तेव्हा इथे आता भूमीला खूप त्रास होत असतो. तेव्हा आजी म्हणत असतात की भूमी, काय होते बाळा? एक काम करतेस का? तू आता जरा तुझ्या रूममध्ये जाऊन आराम करतेस का? तेव्हा इथे आता पौर्णिमा म्हणत असते, आराम कर नाहीतर काही कर. मी जो काही तळतळाट दिलेला आहे, जो काही श्राप दिलेला आहे, तो लागल्याशिवाय तुला काही राहणार नाही आहे. तुझा नवरा पण नाही राहणार आहे आणि तुझं बाळसुद्धा राहणार नाही आहे. एकटी राहशील, विधवा होशील, कळतंय का तुला? माझ्या वाट्याला जे तू दुःख आणलेस ना, ते दुःख तुझ्या वाट्यालासुद्धा नक्की येईल. तेव्हा इकडे आता भूमीला पौर्णिमेच्या या बोलण्याचा खूपच जास्त राग आलेला असतो. खूपच विचित्र बोलत असते ती. आधीपासूनच ती भूमीला इथे त्रास देत असते आणि त्याच्यामध्ये आता शिव्या शापसुद्धा देत असते. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, आता आकाशला तर यायला उशीर झालेला असतो. तेव्हा इथे भूमी आता स्वतःच्याच हाताने पूजा करत असते. ती एकटी पूजा करत असते. तेव्हा इकडे लाईट जातात. आजी म्हणत असतात की भूमी बाळा, अगं लाईट कसे काय गेले? आजच्या पूजेच्या दिवशी लाईट जाणं म्हणजे अपशकुन मानला जातो गं. हा असा अंधार झाला. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आजी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. या घरची तुमची सून असेपर्यंत या घरामध्ये ती कधीही अंधार पडू देणार नाही. आणि जरी अंधार पडला ना तरीसुद्धा असाच आशेचा दिवा लावून मी आपल्या घरामध्ये उजेड कसा आणता येईल याकडे नक्कीच लक्ष देईन. तेव्हा इथे आता भूमी दिवा लावते आणि इथे तो दिवा आता पकडते आणि सगळीकडे इथे आता प्रकाश निर्माण करते. त्यामुळे इथे भूमीने आपल्या घराची जबाबदारी तर स्वीकारलेलीच असते, पण ती म्हणत असते कुठलंही संकटसुद्धा येऊ देणार नाही. तेवढ्यातच तिथे आकाश आलेला असतो आणि आकाश म्हणतो की भूमी. तेव्हा भूमी आकाशकडे बघते तर आकाशच्या मागे कोण आलेलं असतं, तर इथे रागिनी परत आलेली असते. आकाश रागिनीला
परत घेऊन आलेला असतो आणि रागिणीला बघितल्यानंतर इथे भूमीच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण आतापर्यंत भूमी, आकाश यांच्याबरोबर रागिणी कशा पद्धतीने वागलेली असतं प्रेक्षकांनो आपण सुद्धा ते बघितले. आणि त्या बाईला, त्या कटकारस्थानी बाईला हा मूर्ख आकाश पुन्हा घरी घेऊन आलेला असतो, ज्या रागिणीने आकाशला आणि भूमीला मारण्यासाठी बॉम्ब ब्लास्ट घडून आणलेला असतो. आणि इथे आकाशने त्याच बाईला घरामध्ये आणल्यानंतर भूमीला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसलेला असतो.